नमस्कार माझं सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी रिव्ह्यू करते आहे बिग बॉस डे 3चा, म्हणजे तिसऱ्या दिवसाचा रिव्ह्यू करते आहे। तर दुसऱ्या दिवसाचा रिव्ह्यू केलेलाच आहे, तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता। मी काल काय केलं ना, जे आले स्पर्धक आपले त्यांच्या सगळ्यांचं इंस्टाग्राम हँडल जाऊन बघितलं, प्रत्येकाचं पेज बघितलं। याच्यात तर मला हे कळतच नाही आहे प्रभू शेळकेला बिग बॉसनी कशासाठी बोलवलं आहे। त्याचं जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर जर बघितलं, त्यांचं जे आत्तापर्यंतचं जर जे कॉन्टेंट बघितलं ना ना त्या कॉन्टेंटला कुठला अर्थ आहे ना काही आहे। म्हणजे असं झालं आहे की जे चांगले चांगले कॉन्टेंट क्रिएटर आहे, ज्यांनी खरंच कष्ट घेतलेत किंवा ज्यांनी खरंच कलाकार होण्यासाठी किंवा मोठ्या पडद्यापर्यंत जाण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते बाजूला राहिले। त्यांनी हे असे कुणीही कॉन्टेंट क्रिएटर येत आहेत आणि बिग बॉसच्या स्टेजपर्यंत पोहोचत आहेत। मला तर थोडं खूप अजिबातच आवडलं नाही मला हे बिग बॉसचं। त्याचे कंटेंट तुम्ही जाऊन बघा, थोडेसे अश्लीलसुद्धा आहेत। तर ते विनाकारण का आला आहे ना प्रभू शेळके बिग बॉसमध्ये, मला तेच कळत नाही आहे। मला तरी असं वाटते प्रभू शेळकेचं व्हॅलिड स्पर्धक नाही आहे प्रभू शेळके बिग बॉससाठी। आता चला जाऊयात, ते प्रभू शेळकेचं मॅटर राहू द्यात बाजूला। आता वळूयात आपल्या बिग बॉस डे 3वरती, म्हणजे कालच्या रिव्ह्यूमध्ये काय काय झालं ते। कालच्या रिव्ह्यूमध्ये तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट झाला तो राधा आणि दीपाली सय्यदचा दोघींचा क्लॅश झाला। आता तो कशावरनं झाला, जसं की दीपाली सय्यद बोलली की मला जे आजकालची जी लावणी चालली आहे, जी तिला लोककला म्हटलं जातं, तर ती लोककला नसून आजकाल लोकांनी तिला लोककला नाही ठेवली, ती बार डान्सर वगैरे असं काय 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 बोलली ती त्याबद्दल। आता हे सगळं ती बोलत असताना राधाचं हे चुकलं की राधानी हे स्वतःला लावून घेतलं। आता राधानी स्वतःला लावून घेण्याचं काही कारणच नव्हतं। ती ओव्हरऑल जी लावणी पॅटर्न आहे त्याबद्दल जर ती बोलत असेल तर राधाला मनाला लावून घेण्याची गरज नव्हती। पण राधाचंही बरोबर आहे, ती राधा लावणी करती म्हटल्यानंतर राधाला त्यामुळे लागलं असावं। पण आता मला कोण कुठे बरोबर आणि कोण कुठे चुकीचं वाटलं ते सांगते। आता दीपाली सय्यद जशी लावणी ही खरंच लोककला आहे आणि तो लोककलेचा इतिहास आहे आणि टी व्ही स्टेजवर ते ॲटम म्हणून दाखवली जाते, तेही म्हणजे चुकीचं बोलली ती। मग जुन्या काळातील लावणी कलाकारांना जो सन्मान होतो तो आज नाही, असं काही काही व्हॅलिड पॉईंट ती दीपाली बोलली। त्याच्यानंतर ती कुठं चुकली, बार डान्सर बोलणं योग्य नव्हतं, डायरेक्टली असं कोणाला बोलू नये बार डान्सर वगैरे। आणि आजचे लोक म्हणजे डान्स करूनच पैसे कमवत आहेत, ही संस्कृती बिघडायला लागली आहे असं तिचं म्हणणं होतं। बरंच काय काय ती त्या टॉपिकवर बोलली, पण मला नाही पटलं ते। जसं की तिचे काही व्हॅलिड पॉईंट पण होते, काही चुकीचे पॉईंट पण होते। आणि राधाचं ही की राधाने डायरेक्टली स्वतःवर घ्यायला नव्हतं पाहिजे। आणि राधाचं पण एक मन असंही म्हणतं की राधाचंही बरोबर आहे, तिचं ते प्रोफेशनच आहे ना, त्याच्यामुळे तिला बोलणं हे नव्हतं। म्हणजे असं नाही की ती करते ते चुकीचं करते, तिचं प्रोफेशन आहे, तिला त्याच्यातून पैसा भेटतो, त्यामुळे राधा हे सगळं करते। तर राधावर तो पर्सनल अटॅक केल्यासारखं झालं असं राधाला वाटलं। याच्यावर तुमचं मत काय आहे ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। याच्यामध्ये मी असंही म्हणत नाही की दीपाली सय्यद 100% राईट आहे आणि राधा 100% राईट आहे, असं मी बिलकुल म्हणत नाही। याच्यामध्ये संघर्ष आहे जनरेशनचा, माइंडसेटचा, भाषेचा आणि लोकांच्या विचारसरणीचा, त्या दोघींच्या विचारणांचा काय आहे तो संघर्ष इथे दिसून आलाय। त्याच्यानंतर आपण येऊयात आता टास्कवर। टास्क काय होता, पहिला टास्क होता बेडरूम व्यवस्थित करायची होती, अवघ्या 7 मिनिटामध्ये बेडरूम नीट करायची होती। आणि त्यांनी काय सांगितलं होतं, तंतोतंत जशी त्यांना लिव्हिंग रूममध्ये फोटो दिलाय, लिव्हिंग रूममध्ये जो फोटो दिला आहे तसा सेम त्यांना ती बेडरूम जी विस्कटलेली होती ती 6 मिनिटात करायची। मला तर वाटतच नाही ते काय कुणी आहेत का स्पायडरमॅन काय स्पायडर वुमन वगैरे की 6 मिनिटात केवढी ती तो बिग बॉस म्हणजे खूप जास्त काही कुठलंच सामान कुठे ठेवलेलं नव्हतं, केवढी ती बेडरूम सगळी त्यांनी अस्ताव्यस्त करून ठेवलेली होती। 4 लोक करणार होते ती बेडरूम व्यवस्थित फोटोप्रमाणे सेट करायला लावून द्यायची होती ती बेडरूम। त्यांनी तर 6 मिनिटात व्यवस्थित केलेली तिथे दाखवलंय। आणि ते जे दुसरे टीमचे जे लोक होते ते रिझल्ट देणार होते ती की तंतोतंत व्यवस्थित झाली की नाही। हा एक टास्क झाला काल। सेकंड टास्क झाला भांडी घासण्याचा। आता भांडी तर अशी होती की सगळ्या बिग बॉसचं मागच्या वर्षी त्यांनी सगळे काय एकदाच आणून दिले होते काय यांना काय माहिती, भांडी घासायला दिली होती। जसं की एवढी भांडी होती घासायला की बस, म्हणजे विचारताच सोय नाही। आणि ते सुद्धा ते 4च लोक करणार होते। त्यात प्रभू शेळकेचं काम होतं की पॅन
पाणी काढणं आणि हे पाणी धुण्यासाठी आणून दिलं, भांडी घासण्यासाठी वगैरे. दिव्या वगैरे छान टास्क करत होत्या. टास्क तसे व्यवस्थित झाले, पण टास्क हे मला अनफेअर वाटले. आता एवढे 6 मिनिटात भांडे घासणं काही शक्यच नव्हतं. तर त्यांनी काय डोकं लावलं त्या टास्कमध्ये, त्यांनी डोकं लावलं की जे समोर दिसणारा जो भाग आहे भांड्याचा तेवढाच त्यांनी क्लीन केला. म्हणजे फोटोप्रमाणे त्यांना तंतोतंत. इथे त्यांची आयडिया मला छान वाटली की जे ठीक आहे ना, जेवढं दिसतंय तेवढंच व्यवस्थित क्लीन करायचंय, फोटोप्रमाणे करायचंय. पूर्ण क्लीन करा असं त्यांनी सांगितलं नव्हतं, फोटोप्रमाणे. मग त्यांनी सुद्धा फोटोप्रमाणे केलं. आणि मग याच्यामध्ये रिझल्टही त्यांनी लावला. आणि कसं हे लोक काय स्पायडरमॅन वगैरे नाही आहेत की आले लगेच एवढे मोठे भांडे घासले आणि लगेच व्यवस्थित केले, असं काही नव्हतं त्याच्यामध्ये. त्यांनी ते फोटोप्रमाणेच व्यवस्थित केलं. त्यानंतर दीपाली सय्यद, रुचिता, सोनाली यांचा इमोशनल गेम सुद्धा दिसला. त्यानंतर रिझल्ट देताना दीपाली सय्यद, रुचिता, सोनाली यांचा इमोशनल गेम वाटला मला, जे की बिग बॉस हे इमोशनली चालत नाही. बिग बॉस हे डोक्याने खेळावं लागतं. इमोशनली जर तुम्ही झालात तर पहिल्याच आठवड्यात तुम्ही गेट आउट होतात असं मला तरी वाटतं, जेवढे बिग बॉस सीझन पाहिलेत त्याच्यातून. जसं की त्यांना असं वाटलं की लोकांना खायला मिळायला पाहिजे, आपल्याकडे शॉर्टकट आहे त्यामुळे आपल्याला खायला आहे, पण जे मेहनतीचा दरवाजा निवडून आले त्यांच्याकडे खायला नको, हा असा त्यांनी इमोशनल विचार केला. आणि याच्यात कोणाचा लॉस नको असं त्यांनी ठरवलं आणि तो डिसिजन त्यांनी दिला. पण बिग बॉस हीच अशी फ्रेम आहे ना ज्याच्यात तुम्ही इमोशनली विचार करून चालतच नाही अजिबात. तुम्हाला विचार करावा लागतो, तो डोक्याने गेम खेळवूनच तुम्ही पुढं जाऊ शकता किंवा तुमचा गेम दाखवूनच तुम्ही पुढं जाऊ शकता असं तरी मला वाटतं. हा त्यांचा इमोशनल डिसिजन होता, फेअर डिसिजन नव्हता. बिग बॉसच्या घरात इमोशनल चालतच नाही, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं. पण टास्कच्या निकषांनुसार तर ते चुकीचं डिसिजन होतं असं वाटतं. कारण त्यात त्यांनी सांगितलं होतं स्पष्टपणे की तंतोतंत जुळायला हवी. तंतोतंत हा शब्द होता आणि तो आय थिंक सोनाली राऊतने लावूनही धरला होता की तंतोतंत सांगितलंय त्यांनी. पण ही सिंगर जी आहे तिने हे करायला लावलं होतं की म्हणजे आमच्यात तुम्ही ॲडजस्ट व्हा वगैरे असं करून ते एका डिसिजनवर आले. ते डिसिजनवर येतही नव्हते, पण असं बोलून त्या एक नंतर फायनल बिग बॉसचा आवाज आल्यानंतर त्या एका डिसिजनवर आल्या. त्यानंतर मला तर लिडरशिप माझ्या माहितीनुसार तरी कोणाची दिसते आहे, जसे की हिंदी बिग बॉसमधून जे आले ते खूपच लिडरशिप दाखवण्याचा प्रयत्न करतायत. लिडरशिप तर दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण ओव्हर रिॲक्टही आणि जास्त ओव्हर असंही आम्हाला खूप माहिती आहे, जास्त ओव्हर करतायत असं मला वाटतं, जे हिंदी बिग बॉसमधून आलेत असं मला त्यांचं वाटतं. पण कधी कधी ओव्हर ॲक्टिंग आणि कधी कधी त्यांची ओव्हर ॲक्टिंग त्यांच्या चांगलं असंही मला असं वाटतं. आता भाऊच्या धक्क्यावर तर सगळ्यांचं निघेले जाळंधूर, सोबतच निघेल सगळ्यांचा. रोशन भजनकर सायलेंट आहे, भाऊक आहे असं वाटतं मला. म्हणजे अजून तो सेटल नाही झाला आहे, तो गेम बघून घेतोय कसा आहे काय, तो असं एवढा व्यवस्थित नाही वाटला, म्हणजे असं सायलेंट मोडमध्येच वाटला. काही लोक तर अजून प्रेक्षक मोडमध्येच आहे, जसं की प्रेक्षक म्हणूनच काम करताय. मला तरी ह्या आठवड्यात बऱ्यापैकी अनुश्री माने दिसतीये. अनुश्री माने जरा मुद्दा मांडतीये, खेळताना पण दिसतीये असं मला वाटतं. आणि आता शेवटही बघूया ओव्हरऑल याच्यात मला काय वाटलं ते. दीपाली सय्यदचं ठीक आहे, मुद्दा मांडते, मुद्दा योग्य होता, पण भाषा चुकलेली होती दीपाली सय्यदची. राधा पाटीलचा स्टँड योग्य होता, पण प्रतिक्रिया जास्तच होत्या. लगेच तिने तिच्या स्वतःवर घ्यायला हवं नको होतं. टास्क दोन्ही अनफेअर वाटले, एकही टास्क मला फेअर नाही वाटला, कारण की तिथं तंतोतंत सांगितलं होतं आणि यांनी तंतोतंत रिझल्ट दिलेला नव्हता. यांनी इमोशनली विचार केला, डोक्याने विचार नाही केला. काय घडतंय काय नाही हे पाहता येते याच्यातून. बिग बॉस घर अजून सेट होत आहे, पण अजून ग्रुप्स तयार व्हायला लागलेत. आता याच्यातही ग्रुप्स तयार होतील आणि व्हायला लागलेत. ते ग्रुप्स व्यवस्थित पूर्ण ते पण व्यवस्थित सेटल झाले की मग मी तुम्हाला सांगते. आणि तसं आता आजचा एपिसोड तर छानच होता, फक्त मला ते हेच वाटलं की जे टास्क आहेत ते अनफेअर वाटले. आता तर कसं झालंय ना, दीपाली वर्सेस राधा झालंय. त्याच्यानंतर कोणाच्या बाजूला कोण काय, अनुश्रीच्या वर्सेस तर सगळी टीमच होती. आता तुम्हाला कालचा आणि आजच्या एपिसोडमध्ये माझा रिव्ह्यू ऐकून तुम्हाला कुठला कंटेस्टंट आवडतोय किंवा तुमचं मत काय आहे बिग बॉस बद्दल हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सेकंड तुमचं मत काय आहे ते सांगा, आणि याच्याबद्दलही सांगा दीपाली बरोबर होती की राधा बरोबर होती, यात तुमचं काय मत आहे ते सांगा. टास्क बद्दलही तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. आणि आपल्या चॅनेलवर तुम्हाला एक
एकाच गोष्टीसाठी यावं लागतं, ते म्हणजे चूक की चूक, बरोबर ते बरोबर. या गोष्टीसाठी तुम्हाला माझ्या चॅनलवर परत यावंच लागेल. त्यासाठी माझ्या चॅनलला लगेच लाईक, सबस्क्राईब, शेअर करून ठेवा. बाय.